नमस्कार मित्रांनो, मी मंगेश विकास तळवले. तर आज रोजी आपण आपल्या घरच्या गोट फार्ममध्ये आहोत आणि आपल्या घरच्या गोट फार्ममध्ये वडगाव लांडगे येथील दत्ताभाऊ आज आपल्या गोट फार्मला भेट देण्यासाठी आले आहेत आणि त्यांना आपण आपल्या गोट फार्ममधील त्यांना आपले नियोजन तसेच विविध प्रजातींबद्दल आपण त्यांना माहिती समजून सांगितली आहे. तसेच गोट फार्ममधील दररोजच्या याच्यातले नियोजन आपण कसे करतो किंवा लसीकरणाची माहिती किंवा बाकीचे चाऱ्याचे नियोजन म्हणा किंवा बाकीचे खाद्याचे नियोजन याच्याविषयी आपण त्यांना सविस्तर माहिती दिली आणि भविष्यात गोट फार्म चालू केल्यानंतर कोणत्या अडचणी येऊ शकतात याबद्दलही आपण त्यांना इन डिटेल माहिती दिलेली आहे. तर एकंदरीत दत्ताभाऊंना आपण विचारूया की आपल्या गोट फार्ममध्ये व्हिजिट दिल्यानंतर त्यांचा एकंदरीत काय अनुभव आहे आणि त्यांना काय आपल्या गोट फार्मला व्हिजिट दिल्यानंतर काय अनुभव आला त्यांना. दत्ताभाऊ, आम्हाला जी मंगेश भाऊनं माहिती दिली ती एकदम सुलभ आणि समजेन अशी दिली आणि आमचं नवीनच नियोजन आहे त्यामुळं त्यांची माहिती आम्हाला एकदम परफेक्ट वाटली. पुढं ज्यावेळेस आम्ही नियोजन करू तयार करायचे तर त्यावेळेस बकऱ्यांची खरेदी पण त्यांच्याकडूनच केली जाईल आणि पूर्ण माहिती त्यांच्याकडूनच घेतली जाईल असं आम्हाला वाटतं. आणि प्रत्येकाने असं नियोजन करून थोडं शेतीला पूरक असा व्यवसाय चालू केला पाहिजे त्यांच्याकडून माहिती घेऊनच असं मला वाटतं. बाकी दुसरं काही नाही. नक्कीच. हो, पहिल्यापासून आपलं हेच म्हणणं आहे की शेतीला जोड व्यवसाय असावा. हे माझं पहिल्या व्हिडिओ पासून माझं हेच सांगणं आहे प्रत्येकाला किंवा येथे जो कोणी प्रत्येक जण येतो तर त्याला माझं हेच सांगणं असतं की जोड व्यवसाय हा शेतीला हवाच. कारण आज रोजी फक्त शेतीवर अवलंबून राहून म्हणजे आपलं जीवन हे होऊ शकत उत्पन्न नाही. होऊ शकत तर नाही. दुसराही त्याला एक जोडधंदा असणं ही काळाची गरज आहे. त्यामुळेच एक छानसा गोट फार्म दत्ताभाऊ देखील एक सेटअप करतील. करू तुमच्या आणि- मार्गदर्शनानुसार करू. नक्कीच. आणि लवकरच आपणही त्यांच्या गोट फार्म मध्ये आपल्याला भेटीचा योग येईल असं आपण ठरवून आज रोजी आपण त्यांची रजा घेऊ. आणि त्यांनी आपल्या गोट फार्मला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांचे आभार. धन्यवाद.